नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत आणि घेऊया शेती संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे। हमी भावाने तूर खरेदीच्या नोंदणीची मुदत 24 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे। 24 जानेवारीपासून पुढे 30 दिवसांपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत देण्यात आलेली होती आणि या मुदत वाढीचा सुद्धा काही दिवस उरलेले आहेत। राज्यामध्ये दुधाच्या खरेदी दरामध्ये अलीकडे सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे गाय आणि म्हैस दूध विक्री दरामध्ये प्रति लिटरला 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून होणार आहे। अक्षय तृतीयेला अजून 2 महिन्यांचा अवधी आहे आणि मात्र त्यापूर्वी आंध्र प्रदेश, केरळसह इतर भागांमधून केशर, दशेरी, बदाम आणि आंब्याची आवक संभाजीनगरच्या सोयगाव येथील बाजारामध्ये सुरू झाली आहे। तसंच हे आंबे 200 रुपये किलोने मिळत आहेत। रमजान महिन्यानिमित्त गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30% आंब्याच्या दरामध्ये वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी म्हटलंय। कोकणचा हापूस जगप्रसिद्ध झालेला आहे, मात्र मागील 6 ते 7 वर्ष अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, तापमान वृद्धी, गारपीट, वादळांसारखी संकटे येत आहेत आणि त्यामुळे आंब्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे मोहराने भरलेल्या आंब्याच्या बागा काळ्या पडत आहेत। आजची स्थिती पाहता उत्पादन 60% घटून ते अवघ्या 40%वर आलंय। अकोल्यामध्ये उन्हाळा तीव्र होतो आणि त्यामुळे लिंबाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी निर्माण झालेली आहे। मात्र हवामानामधील लहरीपणामुळे उत्पादन घटलं आणि त्यामुळे बाजारात पुरवठा अपुरा पडतोय। परिणामी लिंबांच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली असून व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून हे खरेदी करतायत। सध्या व्यापारी 13 किलोचा कट्टा 1300 ते 1500 रुपये दराने खरेदी करतायत। राज्यामधील पपईला सध्या चांगली मागणी आणि त्यामुळे पपईच्या भावामधील तेजी टिकून आहे। पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत। वाढती उष्णता आणि रमजानमुळे पपईला चांगली मागणी सुद्धा आहे। राज्यामधील पपई सध्या देशभरात जातोय आणि त्यामुळे पपईला सध्या 1700 ते 2000 रुपयांचा भाव सुद्धा मिळतोय। लातूरच्या काही भागांमध्ये ज्वारी पिकावर चिकट रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। चिकट्या रोगामुळे ज्वारी पिकाच्या पानांवर चिकट थर जमा होतो। परिणामी झाडांची वाढ खुंटते आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो। त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत। संग्रामपूर तालुक्यामधील कांदा पिकावर अज्ञात रोगाचं आक्रमण झालं आणि त्यामुळे कांद्याची हिरवीगार पालं सुकत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा उपटून व्यापाऱ्यांना विकणं सुरू केलंय। दरवर्षी या भागात एकरी 150 क्विंटलपर्यंत येणारा कांदा उत्पादन यावर्षी बरेच शेतकऱ्यांना एकरी 60 ते 70 क्विंटलपर्यंत आलंय। उत्पादन घटलं त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। सिंधुदुर्गमध्ये सततचा धुका आणि 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले तापमान यामुळे काजूला आलेला मोहर करपून गेलाय। त्यामुळे यावर्षी काजू बीचं 20% उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज आहे। अति तापमान वाढ हा मोठा फटका पिकांना बसतोय आणि काजू उत्पादकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून शेतीच्या कामांना बराच वेग आलाय। शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती नांगरून घेण्याची कामं करत आहेत आणि त्यामुळे ट्रॅक्टर चालकांना रोजगार उपलब्ध झालाय। सध्या 550 ते 600 रुपये प्रति तास नांगरणीचे दर आकारण्यात येत आहेत। सांगली जिल्ह्यामधून द्राक्ष निर्यातीला गती आली आणि युरोपियन आणि आखाती देशांमध्ये 10,338 टन निर्यात झाली आहे। जिल्ह्यामधून यंदा द्राक्ष नोंदणी 445 ने वाढलेली असून गत वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा निर्यात वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे। हिंगोलीच्या वसमतमधील मोंढ्यामध्ये नवीन हळद येण्यास सुरुवात झाली आणि यावेळी दर्जेदार हळदीला 12,305 रुपयांचा दर मिळतोय। मोंढ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 मार्चला हळदीच्या जवळपास 2000 कट्ट्यांची आवक झाली आहे।